मॉर्निंग गाईज 5 वाजले 5. आता आम्ही चाललो आंघोळीला. दिसत नाही. आता आम्ही आंघोळीला चाललोय. मग तुम्हाला फ्रेश होतो, नाश्ता करायला भेटतो. आता मी जाणार पंढरपूरला. सकाळचे किती वाजले? 5 वाजले. किती वाजले? 5 वाजले. पॅकिंग सुरू. तयार झालो आम्ही. आंघोळ झाली, यांची पण आंघोळ झाली. अजून कोण बाकी आहे? हे लोक बाकी आहेत. बाकी सगळे झाले. आता पॅकिंग चालू आहे. चला चला कुठं चला चला चला. बॅग बिग मुंबई दौराच्या आधी पहिला पंढरपूर दौरा, याची पण तयारी झालेली आहे. चला आता सगळ्यांनी. तरी चाललो गाडीमध्ये सामान ठेवायला सगळं. पुंडलिका वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की. पोचलो. हे चल पटापट. हे तुझी झोप पूर्ण झाली का? झोप पूर्ण झाली? आता निघतो पुढं दर्शनाला. काकू हाय करा. चलो पालखीला चालले. साई पालखीला पंढरपुराची काय मार्गू. बघा महाराजांचा पुतळा इथे. पहावेना सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. मरणाची झळ साहवेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ. दुर्गुणाचा बळ पहावेना. बघा मस्त दिसतात. ही गाडी सगळे थांबलेत आता. बाकीचे कुठं राहिले? चला पंढरीला जाऊ. विठ्ठल रुक्मिणी मंदिर. तू आतमध्ये येणार आहे? हा हा. फोन अलाउड नाही मग. कोण बोलला? फोन नाही आहे. ब्लॉग बीक नाही करू का? ब्लॉगकडे द्यायचे मग. वागड़े का फोन नहीं था फोन नहीं था. कैसे हो रहा है? फोटो काढू शकत नाही. दिले नाही का बघा फोन माझ्याकडे लॉकर मध्ये दिलं ठेवायला.
आता फोन सगळ्यांचे घेऊन आलोय. काय आलं? काय लावलं? चांगला आहे. बघूया आता. संत ज्ञानेश्वर महाराजांचं मंडप आहे दर्शनासाठी. लाईन बघा, लाईन बघा. दर्शन खूप भारी झालेलं आहे. मस्त झाला, मजा कधी स्टार्टिंगला आपण आलो ना तोच आहे. अरे सिद्धिविनायक सारखंच आहे फेस सेम आपल्या दादरच्या. 10 रुपये इडली, 10 रुपये इडली बेस्ट आहे, चांगली आहे. ट्राय करा. आपल्या मुंबईमध्ये पण आहे इडली आहे. परत 2 घे मग तू घे. एक एक खाऊ मग. चल इडलीले इडली झाली का? इडली झाली. घे मग पटापट. चल चाललो चंद्रभागेच्या तिरीवर दर्शनाला. तर गर्दी होती वाढणार बोल बोल गाणं. इथे मला एक गोष्ट यांची आवडलेली नाही. काय? जबरदस्ती लोकांनी टिका लावतात. दक्षिणा मागतात. मला 200 रुपये बोललो होता. काय मला एकाने 300 रुपये सांगितले. मी त्याला 5 रुपये दिले. मांडवले करून 2 रुपये झाला आमचा. माझ्या 3 रुपयात झाला मांडवले. 300चे 3 रुपये दिले त्याला. इथनं आम्ही बाहेर आलो ना, इथलं आपण दर्शन घेऊन बाहेर आलो. ते मोबाईल आतमध्ये अलाउड नाही. लक्षात ठेवा, कधी मग आलात तुम्ही तर मोबाईल आत घेऊन जाऊ नका. फायनली पोचलो आपल्या पाया पडायला रे. पाणी हे करायला शिंपडायला. कोणाचा आहे? द्वारकाधीश कृष्णाचं आहे. द्वारकाधीश मंदिर कृष्णाचं आहे बघा. चंद्रभागा नदी. दिस इज द व्ह्यू. गर्दी बघ. पावलं आता काकू पटापट डुबकी मारून या पटापट. येत आहेत. चंद्रभागेच्या तिरी बघ. हा कुंडलिकाचं मंदिर आहे ना. हरे विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सद्गुरू श्री संत तुकाराम महाराज की जय. चाललो चंद्रभागेचं झालंय. नामदेव पायरी. ही चोखा मेळा आहे बघा. साक्षात कृष्ण आले होते विठ्ठलाच्या रूपात. म्हणजे द्वारकाधीश आहे विठ्ठलाच्या रूपात. पहिला चोखा मेळा. आता नामदेव पायरी पायापटाला चाललोय. हा चोखा मेळा म्हणजे जो कुंभार होता ना मडकी बनवायचा. माहित नाही का स्टोरी? कुंभार माहिती आहे पण चोखा मेळामध्ये कोण होते? नाही तुकाराम वेगळे. संत तुकाराम वेगळे.
ते काय म्हणतात सरपंच असतात हां हां तसे होते ते तुकाराम महाराज. आणि चोखा मेळा जे होते ते मडकी बनवायचे, मडकी घडवायचे. त्यांना पण विठ्ठलाच्या नावाचं वेळ लागलेलं. मग ते विठ्ठलाचं नाव घेत घेत शेवटी त्यांचा पोरगा लहान होता, त्यांनी ते माझ्यामध्ये बघा 1-2 वर्षाचा होता. तो खेळता खेळता त्यांच्या कामामध्ये आला आणि तो त्याच्यामध्येच ते देवाचं नाव घेत मध्ये आला. लोक माती करत होतं पायाने, त्याच्यामध्ये येऊन चिखलामध्ये तो पोरगा हे झाला, म्हणजे समजून जा म्हणजे ऑफ झाला. त्यांचं पण लक्षात नाही की पाय खाली त्याचं काय आलं आहे, त्याने देवाच्या नावात मग्न होते असं. त्याचं नाव पडलं, नाव त्यांचं नाव चोखा मेळा होतं, मडकी मेळा होतं त्यांचं नाव चोखा मेळा. अशी स्टोरी आहे. हर्षल भाऊ, हे चंद्रभागा नदीला नाव कसं पडलं? चंद्रभागाचं तर आम्हाला आठवण आहे का, पंढरपुरात एक ही नदी आहे ना, त्याचं नाव काहीतरी होतं, चांगलंच नाव आहे, पण त्याला या नदीला आकार आहे चंद्रासारखा, चंद्रपूरसारखा आकार आहे, म्हणून त्याला चंद्रभागा पडली. तुम्ही पण लक्षात ठेवा, दर्शन करून जावा आणि पुढे पण कनेक्ट राहा. की काय काय बघितलं आतमध्ये? मंदिरामध्ये मंदिरामध्ये विठ्ठल होता, या साईडला रुक्मिणी होती, रुक्मिणी दुसऱ्या बाजूला होती ना. दुसऱ्या बाजूला आपण ते वर चढून गेलो होतो. हां, आमचं इथलं पूर्ण दर्शन झालेलं आहे. गाडी आमची मागेच आहे. मुंबईला भेटू. मुंबई मुंबई मुंबई. हॅलो जी वाले बाबू, गाना चला तो. हे जीविका हात दाखव. दिसली दिसली. इकडे बघ. काजी रे का दिसले. नाचायला लागला. दोपहर 3:30 बजे उतरलोय जेवायला. जेवतो. हॉटेल तर दिसतंय चांगलं. आतून बघू कसं आहे. चांगलं तर वाटतंय. A few moments later. मी आता जेवण वगैरे निघतो. सगळे लोक जेवलेले आहेत. झोपणार आहे. आतमध्ये काय दाखवू शकत नाही. तर फोनची चार्जिंग पूर्ण डेड होती. चार्जिंग करून घेतली जरा. आता जातो गाडीमध्ये. मुंबईला रवाना होतो आम्ही. मग
डायरेक्ट उद्यापासून एडिट करायला चालू, व्हिडिओ एडिट करू. 2 पार्ट नंतर बघू, ट्राय करीन एका पार्टमध्ये ट्राय करायला, पण 2 पार्टमध्ये होईल कारण खूप मोठा आहे ना व्हिडिओ, त्यामुळे 2 व्हिडिओमध्ये एडिट होईल. आता मी इथनं निघतो, म्हणतो तुम्हाला गाडीमध्ये भेटतो. अजून 5 तास आहेत आपल्या इथं पण पोचायला जायचं. अजून 5 तास आहेत आपल्याला. फायनली पोचलो आहे घरी आम्ही आता. बघा वाजले 12:30, लेट झाला आहे खूप. जेवलो वगैरे काय नाही, डायरेक्ट आम्ही घरी चाललो, फ्रेश होऊन झोपू. बाकी व्हिडिओ कसा वाटला सांगा, सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. आणि दर्शन खूप चांगलं तुम्ही बघितलं असाल. नेक्स्ट टाईम बघू आता कधी जातो आम्ही, ट्राय करू आता दुसरी व्हिडिओ दर्शन घ्यायला. चला बाय.